नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भावे प्रयोग हा प्रयोगाचा शेवटचा प्रकार शिकणार आहोत. ओके, भावे प्रयोग. मागील पाठात आपण बघितलं होतं की कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय. कर्तरी प्रयोग बघताना आपण काय बघितलं होतं की कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. कर्मणी प्रयोगात कसा बघितलं होतं आपण की कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. आता तिसरा प्रकार आहे की कर्त्यानुसार पण आणि क्रियापदानुसार जर बदल होत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात, जो की आपण आता टॉपिक पाहणार आहोत. तर मग ह्याची व्याख्या भावे प्रयोग समजण्यासाठी महत्वाचं काय की भावे प्रयोग कसा ओळखायचा की कर्त्यानुसार आणि कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होत नाही. खूप महत्वाचं काय, बदल होत नाही यामध्ये. कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होत नाही म्हणजेच काय, कर्त्याच्या लिंगवचन विभक्ती किंवा कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार क्रियापदामध्ये कोणताच बदल होत नाही. समजते, ही व्याख्या झाली याची समजून घेण्याची, कळते. मग उदाहरणार्थ कुठला की उदाहरणार्थ आपण काय वाक्य बघितलं की जेव्हा आपण बघितलं की काय, राम आंबा खातो. ओके, राम आंबा खातो वाक्य आपण बघितलं होतं. कशाचं उदाहरण होतं रे, आपण राम आंबा खातो बघितलं होतं. बघा, खाणारा कोण आहे, राम. रामला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग होता, आपण बघितलं होतं. आणि कर्तरी प्रयोगात आपण ट्रिक्स काय बघितलं की कर्त्याला प्रत्यय नसतो, बरोबर आहे. कर्मणी प्रयोग करताना हे जर वाक्यात आपण कर्मणी प्रयोग करताना आपण कसं करायचो रे, फक्त कर्त्याला काय करायचं, प्रत्यय दिला की तो काय होतो, कर्मणी प्रयोग होतो. मग याचं वाक्य कसं झालं असतं रे, रामने आंबा खाल्ला. रामने आंबा खाल्ला झालं वाक्य. हे कशाचं उदाहरण झालं असतं, कर्मणी प्रयोगाचं झालं. कशाचं, कर्मणी प्रयोगाचं. हेच वाक्य जर रामने आंब्याला खाल्ले, आता हे तयार करायला लावले मी, असं काय वाक्य असेल असं नसते, पण समजून सांगण्यासाठी सांगत आहोत तुम्हाला मी की रामने आंब्याला खाल्ले. यामध्ये क्रियापद कुठला आला, खाल्ले. यातला मूळ धातू कुठला आला, खा, बरोबर. यातला धातू मूळ खा. खाणारा कोण आहे रे, परत खाणारा आहे राम. राम हा वाक्यातील कर्ता आला, बरोबर आहे. प्लस कोणाला खाल्ली किंवा खाण्याची क्रिया कोणाला झाली, आंब्यावर. आंबा या वाक्यातील काय झालं रे, कर्म झालं. इथेपर्यंत समजते. कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग होईल का, नाही. कर्माला प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग होईल का, नाही. मग राहिला कुठला प्रयोग, हा तिसरा प्रकार. मग राहिला फक्त भावे प्रयोग. ओके, ज्यामध्ये कर्त्यानुसार पण बदल होत नाही आणि कर्मानुसार पण बदल होत नाही. उदाहरण जर बघायचं म्हणलं आपल्याला समजून घेण्यासाठी, तर बघा की ह्या कर्त्याच्या ठिकाणी आपण लिंग जर बदलून बघितलं, सीताने जर केलं, आपण काय केलं, सीताने आंब्याला काय होतं रे, खाल्लेमध्ये काय चेंज होणार आहे का, खाल्ले जर राहणार आहे. सीताने आंब्याला खाल्ले. ओके, म्हणजे कर्ता बदलून सकट क्रियापदामध्ये बदल झाला नाही. ओके, दुसरी गोष्ट, रामने हा याचं ठेवला, आपण कर्ता हा याचा ठेवला रामने, आणि आंब्याच्या ऐवजी आंबा पुल्लिंग आहे, त्याचं आपण स्त्रीलिंगी करून घेतलं की चिंचेस किंवा चिंचेला म्हणलं, चिंचेस. रामने चिंचेस खाल्लेच झालं. म्हणजे कर्म सकट बदललं तरी क्रियापदामध्ये काही बदल झाला का, क्रियापदामध्ये बदल झाला नाही. म्हणजे कर्त्यानुसार पण जर क्रियापदामध्ये बदल होत नसेल आणि कर्मानुसार पण क्रियापदामध्ये बदल होत नसेल तर त्याला काय म्हणतात, भावे प्रयोग म्हणतात. कुठला प्रयोग म्हणतात, भावे. समजते. कर्त्यानुसार व कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात. मग अशाने पण जर भावे प्रयोग ओळखता येत नसेल तर भावे प्रयोग ओळखण्याची ट्रिक्स काय सगळ्यात महत्वाची, भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतोच. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या ट्रिक्स आहेत. ओके, इम्पॉर्टंट ट्रिक्स म्हटलं तरी चालेल की कर्त्याला प्रत्यय असतोच, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कर्त्याला प्रत्यय असेल तरच तुम्ही कर्मणी आहे का बघणार, आणि कर्माला पण प्रत्यय असेल तर भावे प्रयोग असतो. दुसरी गोष्ट, कर्माला पण इथं भावे प्रत्यय असतोच. कर्त्याला पण प्रत्यय पाहिजे आणि कर्माला पण प्रत्यय पाहिजे, तेव्हाच तो कुठला प्रयोग होऊ शकतो, भावे प्रयोग होऊ शकतो. कळते, भावे प्रयोग. कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे. मग समजा पोलिसाने चोरास पकडले, एक वाक्य येतं, कुठलं, पोलिसाने चोरास पकडले. यामध्ये बघा, पकडले क्रियापदामधला मूळ धातू कोणता आहे, मूळ धातू आहे पकड. आणि पकडणारा कोण आहे, पोलीस. पोलीस या वाक्यातील काय आला, कर्ता आला. कोणाला पकडले, चोराला. चोर या वाक्यातील काय आलं, कर्म आलं. बघा, कर्त्याला पण प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, कर्माला पण प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग नाही, आणि मग कुठला राहिला प्रयोग, भावे प्रयोग राहिला. कुठला, भावे प्रयोग.
समजते भावे प्रयोग म्हणजे काय? मग भावे प्रयोगाचं सगळ्यात महत्वाचं काय, कर्त्याला प्रत्यय असतोच, कर्माला प्रत्यय असतोच. ओके. पण सर्वात महत्वाचं एक वाक्य भावे प्रयोगाबद्दल सारखं विचारलं जातं, खूप महत्वाचं म्हणलं तरी चालेल, की भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी असते. ही व्याख्या बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेली आहे परीक्षांमध्ये. कळते? भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी असते. हे महत्वाचं आहे. तृतीय पुरुषीच असते. ओके. नपुसकलिंगी असते आणि एकवचनी असते. खूप महत्वाचं वाक्य. आणि सर्वात महत्वाचं, क्रियापद नेहमी कसं असते, एकारांतच भेटणार तुम्हाला. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तुम्हाला एकारांतच भेटणार. आता एकारांत भेटणार म्हणजे काय? एकारांत भेटणार म्हणजे कोणतंही क्रियापद घ्या, त्याला शेवटी तुम्हाला मात्रा येणारच. हा मात्रा येणार. मात्रा म्हणजे एकारांत, ज्याचा अंताचा कार, अंताचा शेवटचा कार कुठला असतो? मात्रा असतो. त्याला काय म्हणतात? एकारांत. काय म्हणतात? एकारांत. म्हणजे खूप महत्वाचं वाक्य आहे. भावे प्रयोग ओळखायचं सगळ्यात सोपं काय, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला पण प्रत्यय असतो आणि क्रियापदाला एकारांतच असतं. म्हणजे मारलेच येणार तिथं. कळते? झाडलेच होणार, पडले. ओके. असे एकारांतच येणार शेवटी तुम्हाला. कळते? समजा आपण उदाहरण बघायचीच आहेत पुढे. परत क्रियापदाला शक्यतो वाविवेचे प्रत्यय असतात. कंपल्शन आहे का? नाहीये. ही ट्रिक्स आहे की वाविवे असेल तर ते भावप्रयोग असू शकतो, पण 100% असेल का? नाही. पण शक्यतो काय असतो? वाविवे प्रत्यय भावप्रयोगात असतोच. क्रियापदाला कुठला असतो? वावी किंवा वेपैकी प्रत्यय असतो. समजते? खूप महत्वाचं वाक्य. हे दोन वाक्य खूप महत्वाचे आहेत. एकारांत असते आणि व्याख्याच्या स्वरूपात विचारलं तर क्रियापद नेहमी तृतीय पुरुषे, नपुसकलिंगी आणि एकवचनी असते. समजते? मग उदाहरण आपण काय बघूया. उदाहरणार्थ जरा बघूया की पोलिसाने चोरास पकडले. आत्ताच वाक्य बघितलं आपण. पकड हा धातू आहे, यामधला मूळ धातू पकड. पकडणारा कोण आहे? पोलीस. पोलीस वाक्यातील काय आला? कर्ता आला. कोणावर पकडण्याची क्रिया झाली? चोरावर, म्हणजे चोर या वाक्यातील कर्म आलं. आता बघा, कर्त्याला पण प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, कर्माला पण प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग नाही, आणि क्रियापद नेहमी एकारांत आलं. बघितलं का? इथं एकारांतच क्रियापद येतं. कुठं पण बघा, इथं बघा एकारांत आहे, इथं एकारांत आहे, इथं एकारांत आहे. म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असते? एकारांतच असते. खूप महत्वाचं आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला मिश्र व संकर प्रयोगामध्ये उपयोग येणार आहे. कर्मभाव संकर प्रयोग आहे तिथे तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे, लक्षात ठेवा. ओके. मग हे झाला कुठला प्रयोग झाला रे? भावे प्रयोग झाला. कुठला? भावे प्रयोग. दुसरी गोष्ट, रामाने रावणास मारले. यामध्ये मारले हे क्रियापद आहे आणि धातू कुठला यातला? मार. आणि मारणारा कोण रे? राम. राम हा वाक्यातील काय आला? कर्ता आला. ओके. मारण्याची क्रिया कोणा झाली? रावणावर. रावण या वाक्यातील काय आलं? कर्म आलं. रावण या वाक्यातील कर्म आलं. आणि मग कर्त्याला पण प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, कर्माला प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. क्रियापद नेहमी एकारांत आले म्हणजे कुठला प्रयोग झाला? परत भावे प्रयोग झाला. समजते? भावे प्रयोग. ओके. तिसरं वाक्य बघा, त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे यामधलं क्रियापद कुठला आहे? जावे. धातू कुठला आला? जा. जाणारा कोण आहे? तो. जाणारा तो आहे, तो वाक्यातील आला कर्ता. बरं, काय जावे? काय जावे आणि प्रश्न उत्तर मिळते का? नाही मिळत. मग कर्म आहे का? जाण्याची क्रिया कोणावर घडली? जाण्याची क्रिया परत कर्त्यावरच घडली. मग कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. हे आपण बघितलेलं आहे माग. कर्म नसते. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल. बघा, जाण्याची क्रिया कोणावर करणार आहे? स्वतःवरच ना. तो स्वतः जाणार आहे. तर घराव काही क्रिया घडली का? बऱ्याच जणांना कन्सेप्ट चुकतात. घराव क्रिया घडली का? घराव काहीच क्रिया झालेली नाही. घर लांबच आहे, तो घरापर्यंत चालत निघालाय. कळते काय म्हणते? मग ह्या वाक्यात कर्म आहे का? कर्म नाही या वाक्यात. मग कर्म नाही तर कर्मणी प्रयोग होईल का? कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यात कर्म असणं गरजेचं असते. मग परत हे कुठला प्रयोग आला रे? भावे प्रयोग. आणि भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य आपण काय सांगितलं? परत मात्र काय आलं? क्रियापदामध्ये एकारांत आलं. क्रियापद कसं असते? एकारांत. समजते का? ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिकवावे मधला धातू कुठला आला? मिळ. शिकव. ओके. शिकवणारे कोण? शिक्षक. शिक्षक वाक्यातील काय आला? कर्ता आला. शिकवण्याची क्रिया कोणा झाली? विद्यार्थ्यांवर. विद्यार्थी वाक्यातले आले काय आलं? कर्म आलं. विद्यार्थ्यांवर पण क्रिया चालू आहे. बरोबर आहे? विद्यार्थी ऐकतायत म्हणजे. ओके. यामध्ये कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही होणार, कर्माला प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग नाही होणार. मग राहिला कुठला?
भावे प्रयोग राहिला. ओके, भावे प्रयोग. शेवटी बघा वाविवेम पण आलं आणि एकारांत पण आलं, म्हणजे दोन्ही पण इथे लागू झाले नियम. एकतर वाविवे क्रियापद आलं शेवटी प्रत्यय किंवा एकारांत आहे म्हणून. ओके, भावे प्रयोग ओळखायचा कधी, जेव्हा कर्तरी प्रयोग नसेल मग आणि कर्मणी पण प्रयोग नसेल तेव्हा भावाकडे जायचं. डायरेक्ट एकारांत दिसल्यानंतर कुठेतरी शेवटला एकारांत दिसलंय म्हणून भावे प्रयोग करायला नाही त्या. नाहीतर बऱ्याच जण सवय असते ट्रिक शिकल्या की नुसत्या ट्रिक्सच वापरायच्या, तर असं नाहीये. कळतंय, पहिला कर्तरी प्रयोग आहे का बघायचं, कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्म आहे का वाक्यात बघायचं, त्याला प्रत्यय आहे का बघायचं. या दोघांना पण प्रत्यय जर असेल तरच तो भावे प्रयोग होतो. आणि मग तेव्हा आपल्याला बघायचं आहे की एकारांत आहे का नाही तिथं. समजतंय का काय सांगतोय, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ते. मग आता हे बघितल्यानंतर आपल्याला भावे प्रयोगाचे मग प्रकार बघायचे आहेत. भावे प्रयोगाचे प्रकार किती आहेत रे, भावे प्रयोगाचे प्रकार 2 आहेत. बऱ्याच पुस्तकात 3 दिलेले आहेत. म्हणजे भावकर्तरीला पण ह्यामध्ये घेतलेला आहे, पण भावकर्तरी हा प्रयोगाचा उपप्रकार आहे, भावे प्रयोगाचा उपप्रकार. कळते काय म्हणतोय, त्याची काही तुम्हाला किती प्रकार आहेत असं काही विचारलं जाणार नाही प्रश्न, फक्त लक्षात असून दे. एक आहे सकर्मक भावे आणि दुसरा आहे अकर्मक भावे. मग सकर्मक भावे म्हणजे काय रे, सकर्मक भावे आपण सकर्मक व्याख्यासारख्या बघतोय. काय सकर्मक म्हणजे काय, ज्यात कर्म असते. ओके, ज्या वाक्यात कर्म असते ते सकर्मक भावे, आणि ज्या वाक्यात कर्म नसते ते कसलं झालं रे, अकर्मक भावे. म्हणजे भावे प्रयोगात, ओके, भावे प्रयोगात कर्म असते नसते याच्यावरून सकर्मक का अकर्मक प्रयोग ठरतात. आणि भाव कर्तृक हा आपण पुढे बघूयाच, पहिले 2 कन्सेप्ट समजून घेऊया की सकर्मक म्हणजे काय आणि अकर्मक म्हणजे काय. ओके, मग आता आपण सकर्मक भावेची काही उदाहरणं बघूया. सकर्मक भावेची बघा इथं मगाच रामाने रावणास मारले, या धातूमध्ये कुठला धातू, कुठल्या क्रियापदामध्ये मार. मारणारा कोण आहे, राम. राम वाक्यातील काय झाला, कर्ता झाला. मारण्याची क्रिया कोणा झाली, रावणावर. रावण या वाक्यातील काय झालं, कर्म झालं. बघा कर्त्याला पण प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, कर्माला पण प्रत्यय म्हणजे कर्मणी नाही. एकारांत क्रियापद आहे म्हणजे हा कुठला आला रे, भावे प्रयोग झाला. कुठला, भावे. पण प्लस वाक्यात कर्म आहे का, कर्माचं उत्तर मिळाले आपल्याला, म्हणजे या वाक्यात कर्म आहे म्हणून कसला प्रयोग येतो रे, सकर्मक भावे. कसला, सकर्मक भावे. समजतंय का तुम्हाला. ओके, दुसरं बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिकवावे मधला मूळ धातू कुठला आहे, शिकव. शिकवणारे कोण आहेत रे, शिक्षक. शिक्षक हे वाक्यातील काय झाला, कर्ता झाला. आणि कोणाला शिकवलं, विद्यार्थ्यांना शिकवलं, म्हणजे विद्यार्थ्यांवर क्रिया झाली म्हणजे वाक्यातील कर्म आहे. मग शिक्षकांना पण प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही होणार, कर्माला पण प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग नाही होणार. आणि शेवटी वाविवे आलं म्हणजे परत हे कशात उदाहरण आलं रे, सकर्मक भावे उदाहरण आलं. समजतंय का, सकर्मक भावे. समजलं, ठीक आहे. आता आपण अकर्मक भावे बघूया. अकर्मक भावे म्हणजे ज्या वाक्यात कर्म नसते. आता बघा, त्याने आता घरी जावे, यामध्ये जावे हे क्रियापद झालं आणि जावे मधला मूळ धातू कुठला आला, जा. जाणारा कोण आहे, जाणारा तो आहे, तो वाक्यातील काय आला, कर्ता आला. बर, काय जावेने उत्तर मिळते का, काय नाही उत्तर मिळत नाही. किंवा जाण्याची क्रिया कोणावर झाली, जाण्याची क्रिया त्याच्यावर झाली, तो स्वतः गेला मग सांगितल्याप्रमाणे. मग कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या वाक्यात कर्मच नाहीये, कर्म नसते. आणि कर्म नसते म्हणजे कर्मणी प्रयोग होईल का, नाही होणार. मग राहिला कुठला प्रयोग, भावे प्रयोग. वाविवे आले शेवटी म्हणजे हा प्रयोग कुठला आला, भावे. ओके, मेन प्रकार झाला भावे प्रयोग. आणि ह्या प्रकारात तुम्हाला कर्म आहे का, नाहीये, तर मग काय येतं हे, अकर्मक भावे. कसे उदाहरण येतं हे, अकर्मक भावे प्रयोगाचं. समजते का, सकर्मक आणि अकर्मक. त्याला आता घरी जावं होते, सेम. जावं होते मध्ये पण धातू कुठला आहे, जा. जाणारा कोण आहे, तो वाक्यातील काय आला, कर्ता आला. काय जावं होते असं येते का उत्तर, नाही. या वाक्यामध्ये घर म्हणजे स्वतःवरच क्रिया घडली आहे, म्हणजे या वाक्यामध्ये कर्मच नाहीये तर कर्मणी प्रयोग होईल का, नाही. मग राहिला कुठला प्रयोग, हा भावे प्रयोग राहिला. शेवटी बघा एकारांत आलं, हे खूप महत्वाचं आहे. कारण सांगायला लावले तुम्हाला, खूप महत्वाचं आहे. ओके, आणि कर्म नाही म्हणजे कसला आणणार हे, अकर्मक भावेचं उदाहरण. कशाचं, अकर्मक भावे. समजला प्रयोग, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. आता पुढे मग तिसरा उपप्रकार जो भावे प्रयोगाचा, की त्याला काय म्हणतात, भावकर्तरी किंवा अकर्तृक भावे. भावकर्तरी म्हणजे काय किंवा अकर्तृक म्हणजे काय आपण बघूया. एक तर वाक्यात कर्ताच दिलेला नसतो, वाक्यामध्ये कर्ताच देत नाहीत, किंवा क्रियेचा भाव किंवा अर्थ ह्यातूनच कर्ता ओळखला जातो. म्हणजे क्रियेपदातच एखादा शब्द, क्रियापदातला जो शब्द आहे क्रियावाचक, त्यातनच कळतं की कर्ता कोणीतरी वेगळा आहे. ओके, पण वाक्यामध्ये कर्ता दिलेला नसतो.
त्याला कसलं म्हणतात? भावकर्तरी किंवा अकर्तुक. अकर्तुक म्हणजे करता नसणे. करता काय नसतो म्हणून त्याला अकर्तुक म्हणतात. कर्तुक आणि अकर्तुक. ओके, मग आपण उदाहरण काहीतरी बघूया. बघा, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. सांजावले मधला मूळ धातू कुठला रे? सांजवणे. ओके, सांजवणे. आणि मग सांजवणारा कोण आहे रे? सांजवणारा कोण आहे? तो आहे का? सांजवतोय का? बघा, बऱ्याच करता ओळखताना असं कोणतर करता दिसला म्हणजे व्यक्ती कोण दिसला की तो करता म्हणून मोकळं होतात बरेच जण. तर यात सांजवणारा कोण आहे रे? तो आहे का सांजवणारा? नाही. तर सांजवणारा कोण आहे? सूर्य आहे. तो घरी जात असताना तोपर्यंत सूर्य काय झाला? सांजवला. सांजवणारा कोण आहे? सूर्य आहे. पण तो वाक्यात दिलाय का? वाक्यात दिलेलाच नाहीये, म्हणजे करताच दिलेला नाही वाक्यात. ओके, आणि क्रियापदातूनच फक्त कळते की आपल्याला करता कोण आहे. तो क्रियापदातून आपल्याला कळतं की करता कोण आहे, म्हणजे हा कुठला झाला? भावकर्तरी झाला. कुठला? भावकर्तरी, किंवा त्यालाच काय म्हणतात? अकर्तुक म्हणतात. भावकर्तरी किंवा अकर्तुक. समजते का? भावकर्तरी किंवा अकर्तुक. ओके, बघा, मला आज मळमळते. हे खूप महत्वाचं वाक्य आहे बऱ्याच जणांना. ओके, कळलं जातं या वाक्यातून. मळमळते मधला मूळ धातू कुठला आहे? मळमळणे. ओके, बरं, मळमळणारे कोण आहे रे? बऱ्याच वाटते मी मळमळायला लागलोय. मला हा शब्द वाक्यातील करता येईल का? मळमळणारा तो आहे का? म्हणजे मी आहे का मळमळणारा? तर नाही. मळमळते म्हणजे काय होते? आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे काही ऍसिड असेल किंवा जीवाणू असतील ते काहीतरी प्रक्रिया करतात, त्यामुळे आपल्याला मळमळल्यागत वाटते. म्हणजे करता कोणीतरी वेगळा जाईल, त्याचं आपल्याला वाटते की मळमळते. ओके, जीवाणू असतील, विषाणू असतो किंवा ती पित्त असेल, त्याच्यामुळे आपल्याला ते मळमळल्यागत होते. म्हणजे करता कोणीतरी वेगळा आहे. तिथं मला हा करता नाहीये, मी करता नाहीये, त्यामध्ये करता कोणीतरी वेगळा आहे. मग कशातनं कळालं हे? क्रियापदातनच कळालं आपल्याला भाव की करता कोणीतरी वेगळाच आहे. म्हणजे परत कुठला प्रयोग येतो रे? भावकर्तरी किंवा अकर्तुक. ओके, आणखी उदाहरण बघा. आज सतत गडगडले. आज सतत गडगडले, त्यामधला धातू कुठला आहे? गडगड. कुठला आहे? गडगड. मग गडगडणारा कोण आहे रे? वाक्यात दिले का करता? गडगडणारा कोण आहे? पण क्रियापदातच कळतं की गडगडतं कोण रे? ढग. ओके, ढग गडगडतात. पण दिलाय का वाक्यामध्ये? नाही. म्हणजे करताच दिलेला नाही, म्हणजे अकर्तुक. आणि क्रियापदाच्या भावातनच किंवा अर्थातूनच कळाले की करता कोणीतरी वेगळा आहे, म्हणून त्याला काय म्हणतात रे? भावकर्तरी किंवा अकर्तुक प्रयोग म्हणतात. कसल्या? भावकर्तरी किंवा अकर्तुक. समजते का सगळ्यांना? भावकर्तरी किंवा अकर्तुक. अशा प्रकारे हे भावकर्तरी किंवा अकर्तुक. अजून एक शेवटचं उदाहरण जे सगळ्यात जास्त विचारतात. सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले. ओके, सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले, म्हणजे यातला धातू कुठला? उजाड. आणि उजाडणारा कोण रे? उजाडणारा वाक्यात कुठे दिले का बघा? सहलीजवळ जाताना कात्रजवळ उजाडले. उजाडणारा दिलेला नाहीये कोण, म्हणजे करताच दिलेला नाही, म्हणजे या वाक्यात करता दिलेला नाहीये. पण उजाडले क्रियापदाच्या भावातनं किंवा अर्थातूनच कळतं की करता कोण आहे बाबा? वेगळा आहे, सूर्य आहे. ओके, म्हणजेच याला परत काय म्हणतात रे? भावकर्तरी. भावकर्तरी किंवा अकर्तुक क्रियापद म्हणतात, हे प्रयोग म्हणतात. ओके, समजलं? भावकर्तुक. मग ह्यातले फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचे? उदाहरणं फक्त हे लक्षात ठेवा. ज्या वाक्याच्या क्रियापदात उजाडले, सांजावले, मळमळले, गडगडले किंवा गरगरले अशी जर उदाहरणं आली तर ती डायरेक्ट लिहून टाकायची. कुठलं? भावकर्तरी भावे प्रयोगाची. कसली? भावकर्तरी भावे किंवा अकर्तुक, दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन देतील तुम्हाला. भावकर्तरी तरी देतील, नाही तर अकर्तुक तरी देतील. या दोन्हीपैकी हे त्याचं उत्तर असणार आहे. समजते? भावे प्रयोग समजला सगळ्यांना? सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भावकर्तुक किंवा अकर्तुक भावे. ओके, मग आपण ठराविक उदाहरणं बघूया जरा काहीतरी याच्यावरचे. बघा, पहिलं उदाहरण बघा. आईने मुलीस समजावले. भावे प्रयोगाचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला कायम काय सांगत होते की क्रियापद नेहमी तुम्हाला एकारांतच दिसणार इथं. ओके, मात्रा असतो, एकारांतच असतं. हे एक वैशिष्ट्य ओळखायला सोपं आहे खूप. ओके, दुसरं बघा. समजावणारी कोण आहे रे? त्यामध्ये समजावणे ही मूळ धातू आला. समजणे नाही, समजावणे. समजावणारी कोण आहे? आई. आई वाक्यातील काय आला? करता. समजावणारी क्रिया कोणावर झाली? मुली झाली. मुलगी वाक्यातील काय आलं? कर्म आलं. बघा, आईला पण प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग येणार कर्त्याला. कर्माला प्रत्यय आहे म्हणजे कर्मणी प्रयोग येणार. राहिला कुठला प्रयोग राहा? भावे प्रयोग राहिला. कुठला? भावे, एक आनंद असल्यामुळं. आणि या वाक्यात कर्म आहे का? आहे. तर कर्म असेल तर त्याला काय म्हणतात? सकर्मक भावे म्हणतात. कसलं म्हणतात? सकर्मक भावे. दुसरं बघा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. ओके, यामध्ये वाढवले धातू कुठला आहे? वाढव, एक आरांत परत बघितला आपण. पण पहिला आपल्याला कर्तरी आहे का कर्मणी आहे बघायचं, मगच एक आरांताकडे जायचं आपल्याला.
वाढवणारे कोण आहेत? आई वडील. आई वडील वाक्यातील काय आले? कर्ता आले. वाढवण्याची क्रिया कोणावर झाली? मुलांवर झाली. मग मुलं या वाक्यातील काय आले? कर्म आले. कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग नाही. कर्माला प्रत्यय कर्मणी प्रयोग नाही. क्रियापद एकारांत आहे म्हणजे कुठला आला? भावे प्रयोग. आणि या प्रयोगात कर्म आहे म्हणून याला काय म्हणतात? सकर्मक भावे. समजते सकर्मक भावे म्हणजे काय? ओके. आणि पुढचं उदाहरण बघूया आपण की परागने सश्याला पकडले. पकडणारा कोण आहे रे? पकडणारा पराग. पराग हा वाक्यातील काय आला? कर्ता आला. काय पकडले किंवा कोणाला पकडले? सश्याला पकडले. ससा या वाक्यातील काय आलं? कर्म आलं. कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. कर्माला प्रत्यय म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. एकारांत क्रियापद आहे म्हणजे कुठला आला रे प्रयोग? भावे प्रयोग. आणि वाक्यात कर्म आहे म्हणजे कुठला आला? हा सकर्मक भावे आला. कुठला आला? सकर्मक भावे. समजते का सगळ्यांना सकर्मक भावेचा? आता बघा, त्याचे धावून झाले. पुढचं वाक्य, त्याचे धावून झाले. झाले मधला धातू कुठला आहे रे? होणारा. ओके, होणे. मग धावून होणार कोण होता? कोणाचं धावून झालं रे? कर्ता कोण यामध्ये? त्याचे. त्याचे धावून झाले म्हणजे वाक्य काय आला रे? त्याचे धावून झाले या वाक्यातील हा आला कर्ता आला. ओके, काय झाले त्याचे? काय झाले त्याचे? धावून झाले. पण धावण्याची क्रिया कोणावर झाली त्याचे? धावण्याची क्रिया कोणावर झाली? त्याच्यावरच झाली. ओके, धावून झाले संयुक्त क्रियापद आहे यामध्ये, हे लक्षात ठेवा. काय? संयुक्त क्रियापद आहे. ओके, इथं धातू हो नाही, सॉरी, इथं मला तुम्हाला सांगायचं राहिलं. हे झालं संयुक्त क्रियापद. मेन क्रिया कुठली आहे रे? धावण्याची क्रिया आहे. मेन क्रिया कुठली? धावण्याची. पण धावून हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून ते काय झालं? त्याला झाले हे सहाय्यक क्रियापद घ्यावं लागलं. म्हणजे संयुक्त क्रियापद आहे यामध्ये. पण धावणारा कोण आहे? तो. धावणारा कोण आहे? तो वाक्यातील कर्ता आला. धावण्याची क्रिया कोणावर झाली रे? स्वतःवरच झाली. म्हणजे या वाक्यात कर्मच नाहीये. कर्म या वाक्यामध्ये नाही दिलेलं त्याने. कळतंय? कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होईल का? नाही. प्लस कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग आहे का? नाही. प्लस क्रियापद कसं आहे रे? एकारांत आहे म्हणजे कसलं झालं? भावे प्रयोग झालं. आणि वाक्यात कर्म नाही म्हणून कसलं झालं रे? हे अकर्मक भावे झालं. कसलं झालं? अकर्मक भावे. समजते का? हे खूप महत्वाचं आहे. इथं चुकू शकतं बघा, संयुक्त क्रियापद असल्यामुळे धातू ओळखताय. तुम्ही आता यावे, यामध्ये यावे धातू कुठला यातला? मेन ए. येणारा कोण किंवा येणारे कोण? तुम्ही. तुम्ही वाक्यातील काय आला? कर्ता. बरं, काय यावे म्हणल्यानंतर उत्तर मिळतं का रे आपल्याला? तर नाही मिळत काय यावे. मग बरं, येण्याची क्रिया कोणावर झाली? कर्त्यावर झाली, स्वतःवरच. ओके, म्हणजे या वाक्यात कर्मच नाहीये. मग कर्त्याला प्रत्यय आहे का? बघा, तुम्ही वाक्यात काय आलं रे? सर्वनाम आलं. मी तुम्हाला कायम सांगत आलो, वाक्यात जर सर्वनाम आलं तर त्याच्या जागी स्वतःचं नाव घालायचं. तुम्ही म्हणजे किती जण आहे? किंवा स्वतःच. मनोजने, आता माझं नाव किंवा राम घेतलं शब्द, रामने आता यावे असं एक वाक्य येणार. ते जर तिथे कर्ताच्या ठिकाणी जर नाम घेतलं तर काय येणार? रामने आता यावे. म्हणजे हिडन मध्ये इथं तुम्हाला प्रत्यय आहे. तुम्हाला सारखं सांगत आलोय, सर्वनाम जर दिलं तर त्या ठिकाणी स्वतःचं नाव वापरा म्हणजे कळते प्रत्यय आहे का नाही. प्रयोग ओळखण्यासाठी खूप महत्वाचा आहे सर्वनाम ओळखता येणं. ओके, मग इथं काय प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाहीये. आणि प्लस वाक्यात कर्म नाहीये म्हणजे कुठला प्रयोग राहिला? फक्त भावे प्रयोग राहिला. आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्मच नाहीये म्हणजे कसला भावे प्रयोग? अकर्मक भावे. कसला? अकर्मक भावे. समजते का अकर्मक भावे? ओके. पण आता काही अपवाद बघा, काही अपवाद बघूया आता. एक वाक्य बघा, त्याचा निबंध लिहून झाला. त्याचा निबंध लिहून झाला यामध्ये संयुक्त क्रियापद आलं, लिहून झाला. संयुक्त क्रियापद ओळखता येणं खूप गरजेचं आहे. संयुक्त क्रियापद. ओके, मग मेन क्रिया कुठली आहे? लिहिण्याची. मेन क्रिया कुठली आहे? लिहिण्याची. लिहिणारा कोण आहे? तो. लिहिणारा तो वाक्यातील काय आला रे? कर्ता आला. आणि काय लिहून झाला? निबंध. निबंध वाक्यातील काय आलं रे? कर्म. ओके, बघा, प्लस कर्त्याला चाचेचे प्रत्यय आहे आणि शेवटी क्रियापदाला सहाय्यक क्रियापद कुठला आहे? झाला, झाले, झाले. म्हणजे हा आणि कर्माला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे हा कुठला प्रयोग होतो रे? समापन कर्मणीचं. लक्षात ठेवा, समापन कर्मणी. आपण बघितलं कर्मणी प्रयोगामध्ये समापन कर्मणी. पण तेच जर बघा, आणि इथं बघा भावे प्रयोग होऊ शकतो का इथं?
नाही होणार का? कारण इथे एकारांतच नाहीये. क्रियापद एकारांत आहे का इथं? नाहीये. त्यामुळे भावे प्रयोग होण्याची शक्यताच नाहीये इथं. समजतंय का? एकारण किती महत्वाचं आहे बघा. ओके. तेच वाक्य बघा, त्याचे 10 झाले. याचे एकारांत आहेच, तरी पण बघूया आपण की झाले म्हणजे होणारा, पण क्रिया कुठली आहे? धावण्याची क्रिया आहे. म्हणून यातला मूळ धातू कुठला आहे रे? धाव. आणि हे झालं संयुक्त क्रियापद. हे पण कसं झालं? संयुक्त क्रियापदच आहे यामध्ये. ओके. मग धावणारा कोण? तो वाक्यातील बघितलं आत्ताच आपण की कर्ता. ओके. आणि धावण्याची क्रिया त्याच्या स्वतःवर झाली, म्हणजे वाक्यात कर्म आहे का रे? कर्म नाहीये. कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. कर्म नाहीये म्हणजे कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. राहिला कुठला प्रयोग? हा भावे प्रयोग. एकारांत आहे बघा इथं, एकारांत असल्यामुळं. आणि कर्म नसल्यामुळे कसलं भावे म्हणतात त्याला? अकर्मक भावे. ओके. अकर्मक भावे. बघा, समापन कर्मणी आणि अकर्मक भावे किती फरक पडला यामध्ये. कळते काय? मध्ये खूप बारीक बारीक गोष्टी आपल्याला बघायच्यात. ओके. अशा प्रकारे आपण भावे प्रयोग हा टॉपिक पूर्णपणे बघितलेला आहे. अशा प्रकारे प्रयोगाचे आपण 3 प्रकार बघितले. आता मिश्र व संकर प्रयोग आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूया.